बातमी आता खरात फाईल संदर्भातली आहे, कारण भोंदू अशोक खरातच्या अटकेमागे मोठी रणनीती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता सूत्र हलवलेली होती. नाशिक पोलिसांवर विश्वास दाखवला होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी पथकाला जबाबदारीही दिली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अटकेचा मास्टर प्लॅन आखलेला आहे. मोबाईल स्विच ऑफ करून गुप्त ऑपरेशन राबवण्यात आलं. अतिशय गोपनीय आणि शिथाफीनं ही कारवाई करण्यात आलेली आहे. चाकणकर यांच्या बोटाला झालेली दुखापत निव्वळ अपघात आहे. रुपाली चाकणकर यांच्या समर्थकांनी हा दावा केलाय. बोटाला झालेली दुखापत अनामिका नाही तर अपघात असल्याचं म्हटलं जात आहे. तर तिथं अशोक खरातची आज कोठडी संपतीये. पोलीस कोठडी संपणार आहे. 6 गुन्हे दाखल आहेत. दुपारी न्यायालयात खरातला हजर केलं जाईल. आणखीन एक महत्त्वाची अपडेट, आर्थिक व्यवहारांचा मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. श्री शिवनिका संस्थांच्या या आर्थिक व्यवहारांचा खुलासा होतोय. झपाट्यानं या ठिकाणी तपशील वाढ झाल्याचं दिसतंय. 2022 मध्ये संस्थेची मालमत्ता होती 96 लाख. थेट 2025 पर्यंत 1,81,00,000 पोहोचली आहे. त्यामुळे या सगळ्याचा आढावा आता चौकशी अंतर्गत घेतला जाणार आहे. 3 नवे गुन्हे दाखल झालेले आहेत खरातवर. याच दरम्यान एकूण गुन्ह्यांची संख्या 6 वर पोहोचली आहे. लग्न, धार्मिक विधी, तंत्रमंत्र याच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप होतोय. तर भोंदू अशोक खरातचे कारनामे समोर आलेले आहेत. तुर्की मधाच्या नावाखाली 1 किलो मधाला 9 लाख रुपये माफ करा मोजले जात होते. 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकली जायची. लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना या मधाची विक्री व्हायची. आलेली रक्कम ट्रस्टच्या नावे घेत ब्लॅक मनी व्हाईट केल्याचं तपासात निष्पन्न आहे. तर आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजे चाकणकर यांच्या बोटाला झालेली दुखापत निव्वळ अपघात आहे. कुठेही अनामिका कापण्याचा प्रयत्न नाही असं आता चाकणकर समर्थकांकडून सांगितलं जात आहे. प्रत्येक वर्षी ताई आमच्या इथं आरतीसाठी येतात. त्या दिवशी पण आरतीचं नियोजन आम्ही ताईंना घ्यायला रिसिव्ह करायला वरती गेलो होतो. गाडीतनं उतरताना गाडीच्या जेव्हा दरवाजा बंद करताना ताईंचं बोट तिथे अडकलं. क्षणाचा तिथं ताईंना रक्त वगैरे येत होतं. तेव्हा शेजारच्या दामिनवाल्यांनी त्यांना जखमी करून तसं ताईंची टिश्यू पेपर लावून ताई खाली आरतीला आल्या. आणि आता जो आम्ही पाहतोय की जो फोटो व्हायरल होतोय तो पूर्णपणे धचमळ केलेला जातोय. कुठलाही तो त्याचं तिथं प्रत्यक्ष अनप्रत्यक्ष कोणतीही माहिती नसताना फेसबुकवरती जे फोटो आहेत त्या ती घटना का घडली आहे, कशी घडली आहे ते आम्ही सगळे ते प्रत्यक्ष पाहिलेली आहे. पण ते घटनेचा चुकीचा अर्थ करून अंधश्रद्धामध्ये दाखवत आहेत. त्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडले गेले आहेत. महेश, एकूणच पाय खरातचा दिवसागणिक खोलात जाताना दिसतोय. चौकशीला सुरुवात करता नवनवे धक्कादायक खुलासे सुद्धा होताना दिसत आहेत. आज कोठडी संपती आहे, पण अर्थातच ती वाढवून घेतली जाईल यात मात्र शंका नाही आहे. निश्चितच लागू. खरं तर अशोक खरात याचे एक एक कारनामे सर्व महाराष्ट्र समोर येताना आपल्याला बघायला मिळते. त्याला सुरुवातीला 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली होती. ती पोलीस कोठडी आज संपणार आहे. आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. मात्र त्याच्यावर आता 6 गुन्हे दाखल झालेले. सुरुवातीला परवापर्यंत 3 गुन्हे दाखल झालेले होते. काल नव्याने 3 गुन्हे दाखल झालेले. यामध्ये महिला लैंगिक अत्याचाराचे हे सर्व गुन्हे. विशेष म्हणजे यामध्ये एका विद्यार्थिनीवर देखील लैंगिक अत्याचार केल्याची जी घटना आहे ती समोर आलेली. त्याच्यामुळे या घटनांचा तपास आणखीन सखोल पद्धतीने व्हावा यासाठी पोलिसांकडनं जे आहे तो युक्तिवाद केला जाऊ शकतोय. आणि अशोक खरात याची पोलीस कोठडी अजून वाढवून देण्याची जी मागणी आहे ती पोलिसांकडनं केली जाणार आहे. तर दुसरीकडे खरातचे वकील काय बाजू मांडतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. खर तर या गेल्या काही दिवसांपासून अशोक खरातचे एक एक कारनामे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रासमोर येत आहे. यामध्ये महिलांचा लैंगिक अत्याचार असेल,
गर्भधारणा झालेल्या महिलेवर अत्याचार असेल, तसेच गर्भपात करायला लावणारी एक फसवणूक आहे. अशा विविध प्रकारचे जे गुन्हे आहेत ते एकीकडे दाखल होत आहेत, तर दुसरीकडे त्याचे जे दुसरे कारनामे आहे, बळजबरीने शेतकऱ्यांची जमीन बळकावून घेणे असा देखील आरोप त्याच्यावर काल काही शेतकऱ्यांनी केलेला होता. तर आता नवीन एक माहिती समोर आलेली आहे का तो त्याच्या तुर्की मदाच्या नावाखाली खरं तर बड्या व्यावसायिकांना आणि राजकीय नेत्यांना खरं तर त्यांची देखील फसवणूक करत होता. एल्विश मदाच्या मागणीतनं खरं तर 1 किलोची ही जी बाटली आहे ती 9 लाख रुपयांना विक्री केल्याची धक्कादायक माहिती आहे, ती देखील समोर आलेली. तर त्याच्या मिरगाव येथील शिवनिका संस्थान आहे, त्याची जे उत्पन्नाचा स्रोत आहे ते झपाट्याने वाढताना आपल्याला दिसतंय. 22 ते 24 मध्ये शिवनिका संस्थांची जी आर्थिक परिस्थिती होती ती साधारणतः 76 लाखापर्यंत होती. मात्र 2024 हे वर्ष त्याच्यासाठी गेम चेंजर ठरलं आणि त्यावेळेस त्याच्याकडे 1 कोटी एवढं उत्पन्न आलं आणि त्याच्यानंतर 25 मध्ये देखील अनेक वाढ झालेली. त्यामुळे या शिवनिका संस्थाला हे पैसे कशा पद्धतीने येत होते, ब्लॅकचे पैसे हा व्हाईट करत होता का, अशी देखील शक्यता आहे, ती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच अशोक खरातच्या या सर्व ज्या बाबी आहेत त्या आता पोलिसांकडनं तपास केला जाणार आहे. SITचं एक पथक अशोक खरातची चौकशी करतंय, त्यामध्ये या सगळ्या पैलूंचा अभ्यास केला जातोय. त्याच्या मालमत्तेच्या वाढी संदर्भात असेल, त्याची परदेशवारी असेल आणि भाविकांना तो कशा पद्धतीने फसवणूक करत होता, रानटी चिचोक्याच्या नावाखाली खडे विक्री करत असल्याची देखील एक घटना आहे ती देखील समोर आलेली. त्याच्यामुळे त्याचे जे एक कारनामे आहे ते समोर येत आहे. काल SITचं पथक आणि क्राईम ब्रांचचं पथक हे तर पीडित महिलांना घेऊन त्याच्या ओकस प्रॉपर्टी या ऑफिस जवळ देखील गेलेलं होतं आणि तिथं स्पॉट व्हेरिफिकेशन केलेलं होतं. एकूणच या सगळ्या प्रकरणात खराची अडचण आहे ती वाढताना दिसते आणि त्याच अनुषंगाने आज पोलिसांकडनं हा युक्तिवाद केला जाऊ शकतो आणि या सगळ्यांचा सखोल विचार करून त्याची पोलीस कोठडी आणखीन वाढून देण्याची जी मागणी आहे ती केली जाऊ शकते. निश्चित निश्चित. महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.